तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. तुकाराम संकीर्तन 4. विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई. एकच हिताचा मुद्दा आहे, फक्त तो म्हणजे स्वहिताचा मुद्दा आहे. तो वेगवेगळ्या बाजूने सगळीकडून खोदण्याचं काम आहे. तुकोबांचं जे काम आहे, इकडून वाट काढून बघावी, तिकडून बघावी, तिकडून बघावी, जिथून कुठून ज्याला जे शक्य होईल ते त्यांनी करावं. यासाठी आपण पाहिलं की अगदी पहिल्यांदा की पशुजीव आहे ते इलाज चालत नाही. जे इथपासून विचार केला त्यांनी, म्हणजे मागच्या योनीपासून विचार केला की जिथे त्याला कळतच नाही. मधलेही विचार आपण आता पाहिले की याला वेळ दवडू नका, कारण हे कधी गणित उलटसुलट होईल हे सांगता येत नाही. काळाची सत्ता आपल्या हातात नाही गेल्या वेळी बघितलं. त्यामुळं त्यातला जेवढा काळ आपल्या हातात दिला तेवढा जास्तीत जास्त कारणी लावावा. जो काही आपल्या प्रपंचाला निकडीचा गरजेचा आहे तेवढा सोडला तो उरलेल्या सगळ्यावर त्यांचाच खरा अधिकार आहे. सगळ्यावरच त्यांचा अधिकार आहे मुळात. त्यात पुन्हा निदान जो राहिला तो तरी आणखीन काही न दवडता वाया न दवडता तो लावावा आणि ज्याने त्यांनी हे करून घ्यावं. तिथे काही उपाय चालत नव्हता जे आपण सुरुवातीला होतो. कामणे एक ऐसे पशुजीव न चले उपाव काही तेथे. कामणे ऐसे न चले उपाव काही तेथे. माकडे मुठी धरिले फुटाणे, माकडे मुठी धरिले फुटाणे. गुंतले ते नेणे हात तेथे, गुंतले ते नेणे हात तेथे. जरी म्हटलं असलं तरी ते कसं लागू आहे ते आपल्याला कळलेलं आहे. हे पशुजीव आहेत म्हणून त्यांनी म्हटलंय, म्हणून हे त्यांच्यासाठी आहे म्हणून काही सोडून देण्यात अर्थ नाही. कारण ते कोणी येऊन ऐकतील किंवा काय त्याच्यावर विचार करतील वगैरे असं काय वाटत नाही. माकडे मुठी धरिले फुटाणे, गुंतले ते नेणे हात तेथे. काय तो तयाचा लेखावा अन्याय, हित नेणे काय आपुले ते. कसं जाणणार आणि कोण जाणार आहे हे ऐकून तरी कोणी जाणणार आहे का? आपण कल्पनेनं बघू, त्यांचं काय विश्व असेल ते त्यांचं त्यांना माहिती, पण हे ऐकून त्यांनी नाही बघितलं तरी आपण सावध व्हा असं. माकडे मुठी धरिले फुटाणे, गुंतले ते नेणे हात तेथे. काय तो तयाचा लेखावा अन्याय, हित नेणे काय आपुले ते. शुके नळिकेशी गोविले पाय, विसरोनी जाय पक्ष दोन्ही. शुक नळिकेशी गोविले पाय, विसरोनी जाय पक्ष दोन्ही. तुका
तुका म्हणे एक ऐसे पशुजीव, तुका म्हणे एक ऐसे पशुजीव, नचले उपाव काही तेथे, नचले उपाव काही तेथे, नचले उपाव काही तेथे. तिथं काही चालणारच नाही असं गृहीत धरलंय. पण माणूस आहे म्हणून ते चालेल असं ह्यात अभिप्रेत आहे. तिथे पशुजीव आहे म्हणून काही चालत नाही आणि त्याला ते समजत नाही म्हणून तो तसं करतो असं म्हणायचं. तर असं आहे का खरोखर ह्याचा विचार आपणच आपल्या मनाशी करायचा. कारण त्याचे इतके प्रकार आहेत. एक पशुजीव म्हणून एक आपण एक गोळा बेरीज करून एका वर्गात ढकलले सगळे. त्यांच्या तिथे काही उपाय चालत नाही, त्यांना हित कळत नाही, मोठी गुंतले फुटाणे गुंतले ते देणे हातात काय त्याला कळतच नाही आहे. हे आपण त्यांच्या बाबतीत टाकलं. पण मनुष्याच्या बाबतीत इतके प्रकार आहेत, त्याला तर सगळं कळतंय. म्हणजे तसं जास्तच कळतं खरं सांगायचं तर. जरुरीपेक्षा सुद्धा त्याला एवढं कळतं. 1 वर्षाची काळजी करतो, 2 वर्षाची करतो, 5 वर्षाची करतो, 10 वर्षाची करतो. जे घडलं नाही त्याची करतो, होऊन गेलं त्याची पण करतो. आता होऊन गेले त्याची कशाला काळजी करायची. पण त्यावेळेला अशी जर बुद्धी झाली असती तर मग आता जावा तर तिकडे कुठे आहे तिकडे शक्य आहे का काय म्हणण्यात अर्थ तसं नाही. आता हे सगळं माणसाचं आहे. केवढं आहे म्हणजे एक वेळ पशुजीव म्हणून सोडून देणं बरं आहे. पण इथं नाही तसं चालत. किंवा इथे जे करणारे लोक आहेत ज्यांना हे कळतं आहे की याचा काहीतरी उपाय करायला पाहिजे, ही भक्ती करावी, आपल्याला भगवंताचं प्रेम लागलं ना, आपण सोडलं ना, रामाजवळ सोडलं, काय पांडुरंगाजवळ सोडलं, विठ्ठलाजवळ सोडलं, तर त्याच्या हाती दिले ना, त्याच्या हाती दिल्यानंतर आणि परत आपण काळजी काय करायची. माणूस असा आहे की त्याच्या हाती देईल आणि काळजीही करील. अनुग्रह घेऊन येतात नाही का, गोंधळाला अनुग्रह घेऊन गेलो, येताना बस मिळेल की नाही ह्याचीच काळजी वाटायला सुरुवात. इथूनच मी म्हटलं आता तर तिथं अनुग्रह केलं. बाहेर आल्यावर घराघरा एकदा जीवन नंबर लावून एकदा गाडी मिळेल की नाही. आता एवढा अनुग्रह घेतला, सगळं आयुष्य त्यांच्या हातात सोपवलं. कुठे का जाईना, काय घडावं जा आणि कुठे जाऊ, शेवटी वृत्ती म्हणून तेच असणार आहे. पण अगदी येतानाची सुद्धा जर तुमच्या तिथं जरा मी जाऊ का, कारण मला 150 गाडी आहे, थांबलो तर पुढच्या ह्याला वेळ लागेल, ही कशासाठी पाहिजे. अख्खा जीव हाती दिला, जन्म हाती दिला, आता करतील की काय ते. गाडीची का चिंता येते ना एवढी सगळा अख्खा जन्म दिलेल्या. पण ते वाटत नाही तसं. मग असं जर आपण जर देणं आपला जर असं असेल तर येणं तसंच येतं. मग ही गडबड करून दुसऱ्या नंबर चुकून पुढं जाऊन नंबर लावून जेवून बाहेर येतो तोपर्यंत ती गाडी 5 मिनटं आधीच गेलेली असते. धडा पाहिला श्री महाराजांचे पुस्तक धडा पाहिला. आता गाडी केव्हा 1 तासाने बघा. त्यापेक्षा तिथं तासभर जमाला बसलो तर बरं झालं नसतं का. निदान तिची 5 मिनटं वाचवायला गेलो, ज्याचा कोणाचा नंबर काढून पुढे गेलो आपण, तेवढं जरी नसतं केलं तरी सुद्धा ही गाडी 5 मिनटं उशिरा मिळाली असती. म्हणजे हे धडे आलेच आहेत सगळे. तेव्हा तुकोबांना याची मोठी काळजी वाटते की जरा ते म्हणता विचार करा. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती, तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती, दिला त्याची गती तोच जाणे. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती, दिला त्याची गती तोच जाणे. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती, दिला त्याची गती तोच जाणे. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती, दिला त्याची गती तोच जाणे. मला माहित नाही मुक्ती मिळणार का नाही हे सुद्धा माहित नाही, हे होणार का नाही माहीत नाही, मुलांचं काय होणार माहीत नाही, पुढे काय होणार माहीत नाही. हा काही हे नाही, अडाणीपणा नाही किंवा कशाविषयी आपल्याला काय वाटत नाही असं नव्हे. आपण ज्यांच्यावर सोपवलं त्यांच्यावरती किती सोपवलं आहे त्याची ती सीमा दाखवून दिली त्याने की जीव विठ्ठलाचे हाती दिला ते आता त्याला ते सगळं कळतं आहे काय असेल ते. म्हणजे ते हे जसं सांगितलं असं अनुग्रहाचं तसं आहे ते की ते मंत्र घेऊन येतात, दीक्षा घेऊन येतात, सगळं घेऊन येतात आणि घरी आल्यावर पहिल्यांदा टपाल येतं ते मुलगी नापास झाली, तर मुलगा नापास झाला. पहिलंच हे असं झालं. आता पुढं काय होते कोणा जर असं जर झालं पुढं काय होईल, अरे पुढं काय होईल नाही
ते पुढं काय होऊ नये म्हणून ते नापास केलेले आहेत. आता तुम्ही त्यांच्याकडे सोपवलं ना की आता पास झाले की पुढं कुठेतरी गाडी जर धडकवणार असेल तर इथंच नापास केलेली बरी तिला. इतकं मोठं त्यांचं गणित असतं. आता तुम्ही जीव हातात दिला म्हटल्यानंतर आता ते बरोबर निर्णय त्यांचं काम नाही का? पण वाटतं का तसं एखादं अपयश आलं तर किंवा महाराज किती हे अपयश छान ज्यानं हे केलं असेल त्याला जमलं पाहिजे. विठ्ठलाचे हातीचं जीव दिलेला आहे तर मग त्याच्यावर सोपवल्यावर असं वाटलं पाहिजे की दिला त्याची गती तोच जाणे. तो काय करायचं त्या जीवाचं काय करायचं. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती. त्यांचं तसं व्यवस्थित अगदी इतकं साधं वाटतं वर. पण तुका म्हणे देह विठ्ठलाचे हाती असं नाही म्हणलं. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती. म्हणजे जे घेऊन आलो आणि ज्याच्यामुळे अडकलो आहे, ज्याच्यामुळे सगळं ह्या सगळा गोंधळ सुरू आहे, ते वासनामय देह सगळा त्यांच्याकडे घेऊन टाकलेला आहे. आता त्याची जी गती जी मला मिळावी असं वाटतं, ह्याला हे मुक्त व्हावं असं वाटतं, त्याची काळजी का आता आपण करायची आहे. जीव विठ्ठलाचे हाती. जीवच विठ्ठलाच्या हाती दिल्यानंतर म्हणजे त्यात सुद्धा लक्षात ठेवावं की नुसतंच देहाला सुखात ठेवणं का दुःखात ठेवणं हा त्यांचा विषयच नाही. देह दुःखात ठेवून जर ते प्रारब्ध फिटून तो मुक्त होत असेल तर तिथून आला आणि आजारी पडला, आपल्या दृष्टीनं हे अवकृपा झाली, चुकीच्या ठिकाणी गेलो किंवा काहीतरी झालं, काय तिथं ती पूजा करतात काय करतात, चुकलं असलं पाहिजे काहीतरी. काही चुकलेलं नाही आहे. बरोबर आता ते जागावर आणण्यासाठी एक त्यांचं काम त्यांनी सुरू केलं थोडक्यात. म्हणजे आता हातात दिले म्हटल्यानंतर त्यांनी ते सगळं सरळ करायला सुरुवात केली. असं का समजू नये, ह्याबद्दल विचार करायला पाहिजे की आपण जीव विठ्ठलाच्या हाती दिला. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती दिला त्याची गती तोची जाणे. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती दिला त्याची गती तोची जाणे. आता एक काय आहे, एकदा हाती जीव देताना विचार केला ना, हे परब्रह्म आहे, सगळं परब्रह्म आहे. त्यांनी माऊलींच्यापासून एवढ्या लोकांचा आजवर उद्धार केला. त्यांचं काय ते त्यांची हाती गातायत तर त्यांच्या ठिकाणी आपण हे ठेवलं, काय रामाच्या पायी ठेवलं. मग आता माझं आणखीन वेगळं काळजी करण्याचं काम नाही. मला जे खरंच गरजेचं आहे आणि जे माझ्या पथ्याचं आहे, जे कुपथ्याचं आहे किंवा जे पथ्याचं आहे, जे माझ्या हिताचं आहे, जे माझ्या अहिताचं आहे. आता लहान मूल आहे तर त्याला ही वेगळी काळजी नसते की आई घालते ते दूध गाळून घेतले की नाही वगैरे, दिलं आहे ना, आपले कप तोंडा लावला, काय ते भांडं तोंडा लावलं, मुकाट्याने पिऊन झोपून टाकलं. ती नाही काळजी करत ती फिल्टर आहे की नाही, ते आमकं केले की नाही, ते उकळले की नाही, निर्जंतुक केले की नाही. तर हे सगळे काम कोणाचं आहे? जननीचं काम आहे. त्यामुळे तिला माहिती आहे की हे असं तर तसंच द्यायला पाहिजे. म्हणजे समजा जर त्याच्या आतड्यानं ती सवय लागावी अशी तिची इच्छा आहे तर काही ते हे करत बसणार नाही, मिसळत बसणार नाही पाणी त्याच्यात. तुला एक अंदाज आहे, काल पाणी घालून दिलं पचायला थोडं हलकं व्हावं म्हणून, आज पाणी घालून नाही त्याच्यात, थोडं पाणी कमी करायचं आहे. हे आई ठरवते. ते कुणी ठरवायचं? बाळगाने ठरवायचं का? ते आईने ठरवायचं. की तिला माहिती आहे की आता थोडं पाणी कमी करायला पाहिजे आणि हे द्यायचं आहे. ते आता थोडं जड अन्न देत गेलं, त्याला पचत गेलं, तब्येत सुधारत गेली, प्रगती झाली. हे जे काय आहे हे जाणायचं कोणी आणि हे काम करायचं कोणी? जननी हे जाणे बाळकाचे वर्म. जननी हे जाणे बाळकाचे वर्म. सुख दुःख धर्म जे जे काही, सुख दुःख धर्म जे जे काही. जननी हे जाणे बाळकाचे वर्म. सुख दुःख धर्म जे जे काही. जननी हे जाणे बाळकाचे धर्म. सुख दुःख धर्म जे जे काही. त्याचे सुख कशात आहे, त्याला दुःख कशानं होईल आणि त्याचा म्हणून काय धर्म, म्हणजे त्या बालकाचं म्हणून काय त्यानं करावं, आचार कोणता करावा, हे जननी जाणे बाळकाचे वर्म. त्यातलं सुद्धा जो मूळ खरं ते ती जाणते. तर ती जर खरं जाणते तर आपण त्याचा विचार करायचं कारण नाही. जननी जाणे ते तिचं काम आहे. सुख दुःख धर्म जे जे काही. काही वेळेला काय होतं, आपल्या प्रतिक्रिया कशा तात्कालिक गोष्टींच्यावर अवलंबून असतात. म्हणजे हे आत्ता मागाशी सांगितलं तसं नापास झाला की पहिली प्रतिक्रिया ही की आपलं सगळं नुकसान झालं, आता पुढं आयुष्यात काही नाही, आता सगळा अंधार पसरला, अमकं झालं तुमकं झालं. काय कशाने काय अपयशानं होऊ दे आणि कशानं होऊ दे, काय भांडण होऊ दे, कोणी ना ते तुटू दे, काय किस्सा असंख्य गोष्टी असतात.
ह्या सगळ्यांनी असं झालं. तर असे ते प्रतिक्रिया असतात, पण त्या कसल्या आहेत? त्या फक्त मनाच्या त्याबद्दलच्या त्यावेळेच्या तात्कालिक प्रतिक्रिया आहेत. हे अगदी आपण अनुभवाने पहा, ह्या तात्कालिक प्रतिक्रिया. तीच प्रतिक्रिया 6 महिन्यांनी त्याच घटनेबद्दल द्याल का? तर नाही, कारण दरम्यानच्या काळात काहीतरी घडतं आणि ती प्रतिक्रिया बदलते. मग आपण दिलेली प्रतिक्रिया बरोबर होती का नाही हे आता त्यावेळेला जर ठरवायचं असेल तर जननी हे जाणे बाळकाचे वरण आपण गं बसावे बरं. कारण इतकी अचूक प्रतिक्रिया आपल्याला देता येणार नाही त्या घटनेबद्दल. आपण फक्त तात्कालिक सुखदुःखाचा विचार केला आणि म्हणून हे केलं. तर तात्कालिक सुखदुःखाच्या विचारावर आपल्या प्रतिक्रिया अवलंबून आहेत. तिला आपलं सुखदुःख आणि धर्म आपल्याकडून काय व्हायला पाहिजे, आचार नेमका काय व्हायला पाहिजे ह्याची तिला कल्पना आहे, म्हणून तिने हे काम केलेलं आहे. आता ते मूल जर नीट नाही काम करत असेल, काय त्याचं जे वर्तन आहे त्याचं बरोबर नसेल, तिथं वाटेल देईल, ठीक आहे. आता त्या क्षणी मुलाला तर वाटेल की काय भोकाड पसरलं तरी तिला ते माहिती आहे की यात याचं हित आहे. हे सांगितल्यावर ते चुकीची गोष्ट करायची थांबणार, म्हणून त्याने ते त्यावेळेला तोपड दिलेली आहे. कारण जननी हे जाणे बाळकाचे वर्ण. त्याला सुखदुःख धर्म जे काय होते, आता त्याला ते वरवर पाहता हे दुःख होते, पण त्याच्यात त्याचं हित काय आहे हे तिला माहिती आहे. त्याचा धर्म कोणता आहे ते तिला माहिती आहे. ते वरवर जरी वाटलं सुखदुःख तरी ते तिला त्याचं वर्म माहिती आहे. नुसतं असं म्हटलं नाही की सुखदुःख धर्म, बाळकाचे वर्म सुखदुःख धर्म, त्यातलं सुद्धा पुन्हा काही वर्माचा भाग असतो. वरून जे दिसतं तसं नाही, त्याच्या अंतरंगात पुन्हा त्याचं काही हित दडलेलं असतं. कडू औषध घेतो तो वरवर पाहता दुःखी होतो, पण सावकाशीनं पाहता तो बरा होतो. जसं आहे तसं पिताना ते कडू लागतं, नंतर माणसाची प्रकृती सुधारायला लागते. आपण घेतानाच्या प्रतिक्रियेवर अवलंबून राहिलं तर काय औषधं देतात असं वाटेल, काय त्रास देतात असं वाटेल. तसं नाही, वर्म माहिती आहे त्यांना. हे जरी कडू असलं तरी या क्षणी त्याची निंब दिला रोग तुटाया अंतरी, भोपाळेतावरी आतच रे, तसं आहे. त्याला बरं वाटावं म्हणून जर जखम कुरवाळत राहिलं तर होणार नाही काम. निंबच अगदी याचा पाला, कडू पाला वाटून देतात. कडू पाला घेताना कोणालाही नकोच वाटेल, पण तो हिताचा आहे. निंब दिला रोग तुटाया अंतरी, त्यामुळं आतून जर तो रोग काढायचा असेल तर त्याला निंबाचा पालाच योग्य आहे. हे जसं आहे तसं हे जननी जाणे बाळकाचे वर्म सुखदुःख धर्म जे काही. तसा एखादा म्हणजे आपण आपल्यापुरतं घेऊन बघू, आपल्याला नक्की परिस्थितीतलं काय कळतं या अर्थाने विचार करायचा. आपल्यासमोर जसं ह्या सांगितलं की एखाद्याला गोड आवडतं, त्याला ते मिळालं, त्याची प्रतिक्रिया काय, सुखाचं आहे. हा माणूस फार चांगला आहे, म्हणजे ज्याने हे काय दिलं तो चांगला आहे थोडक्यात. आणि आपल्याला नाही आवडत आणि त्याने ते दिलं, तर ह्याला काय कळत नाही फारसं काय कोणासाठी काय करावं काय नाही करावं, आपली आवड निवड काय ह्याला कळत नाही असं वाटतं. म्हणजे आपल्या ह्या प्रतिक्रिया जशा ह्या तात्कालिक देहबुद्धीच्या सुखदुःखाच्या अशा असतात आणि त्या बरोबर आहेत असं आणि पुन्हा आपल्याला वाटतं. तर ते जे आहे ते आपल्याला कळत नाही या अर्थाने एक प्रकारचं अंधपण माणसाकडे आहे. समोर जे दिसतं, जशी पहिली प्रतिक्रिया येते तसंच ते खरं आहे असं वाटतं. तो जे देतो त्याच्यामागे त्याचा भाव काय आहे, आपलं हित काय आहे, त्यामुळं काय होणार आहे याची काळजी खरं म्हणजे कोणाला असायला पाहिजे, की जो हे सगळं जाणतो त्याला असायला पाहिजे. मी जाणत नाही का, तर जाण्याच्या बाबतीत मला कळत नाही म्हणजे अंधार आहे, अज्ञान हा अंधार आहे. तेव्हा डोळे जर समजा नाहीत, अंधार आहे, मनुष्य दिसत नाही आहे समोर, तर त्याला एकच पर्याय असतो की कोणाला तरी हाक मारायची, कोण आहे का बाबा आणि मला नेता का, मला इथून असं असं काय देवळात जायचं आहे, तुम्हाला तेवढं पोचवाल का, असं तो विचारतो. त्यावेळेला तो दुसरा म्हणतो हो ठीक आहे मी निघालो तिकडेच. तो हात धरून ठेवतो आणि त्याला हळूहळू तिथं घेऊन चाललेला आहे मंदिराकडे. आता त्याला दर्शनाला जायचं आहे, तिथपर्यंत जाऊन यायचं, पायावर डोकं ठेवायचं, त्याला दिसत नाही आहे, सगळं खरं आहे, पण तो अंधाळा आहे ना, म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत कळत नाही ना, अज्ञानी आहे ना. मग आता ज्ञानी म्हणजे जो देखणा या अर्थाने, तर त्या अर्थाने जो पाहणारा आहे ना, देखणा हा तुकोबांचा शब्द आहे, आपल्याला कल्पना असेल असते की तुका म्हणे इथं देखणे सगळे ते त्यांचे पडते आंधळे कुपा माझे. तर त्या अर्थाने ज्याला दृष्टी आहे त्याच्या हातात जर एकदा अंधाने हात दिला तर आता वाटेत एखाद्या ठिकाणी काय पडलं आहे म्हणा, किंवा काय चिखल आहे म्हणा, काय खड्डा आहे म्हणा, हे जे वाटेतलं आहे ते बघण्याची जबाबदारी आंधळ माणसावर आहे का?
ती जबाबदारी डोळ्याच माणसाची आहे. ज्याने हात धरलेला आहे त्याची ती जबाबदारी आहे. तो तिथे जिथे कुठे आहे तिथे ओढून बाजूला करणार. आता हा कुठं आणि ओढून नेतो हे आपलं काहीतरी उद्योग चालतो. जर एखाद्या वेळेला घटना जगामध्ये काही घडल्या, आपल्या आयुष्यात काही घडल्या, हे असं कुठेतरी हे काय नवीनच, आणखीन हे काही नवीनच नाही, पुढं खड्डा आहे म्हणून इकडून नेतोय. आता ते खड्डा आहे किंवा नाही आपण कसं ठरवणार? आपल्याला कसं कळणार? अज्ञानामुळं ते कळत नाही इथे खड्डा आहे आणि ते आपल्याला ओढून बाजूला काढतात आणि कडेने नेत आहेत. आता त्यांना कळते, त्यांना ते दिसतं आहे म्हणून ते त्या खड्ड्यात चुकून हा पडू नये, धडपडू नये म्हणून ते आधीच त्याला ओढून बाजूला करून बाजूनं नेऊन तो खड्डा पार करून देत आहेत. तर हे त्याचं काम आहे. तर ते त्याच्याकडे सोपवल्यानंतर आपण शांत राहावं. यासाठी त्याचा जो विचार करायचा तो त्यांनीच करायचा. ज्यांनी ह्या आंधळ्याचा हात धरला, अंधाचा हात धरला, त्यांनी तो विचार करायचा आहे की खड्डा आहे का, काय आहे, अडचण आहे का, काय पाणी आहे का, काय चिखल आहे, त्यांनी बघायचं. आणि हे आपल्याला कळावं असं त्यांचं म्हणणं. गुरुला मार्ग दाखवणारे लोक नसतात का, तसं हे. तर त्यांना ते मार्ग दाखवून तर माहिती ते काय होणार आहे तर ते आहे. म्हणूनच काय होतं आपल्याला असं वाटतं की हे हाताला धरून दुसरीकडे नेत आहेत. ही अशी घटना मी घडवा म्हणतोय आणि ती तिसरीच काहीतरी घडवतात. तिसरीच काहीतरी नाही घडवत, पुढं खड्ड्यात पडणार आहात म्हणून ते आधीच बाजूला करतायत. हे लक्षात आलं की बरोबर पांडुरंगावरचा विश्वासही आपला दृढ होतो आणि आपलंही हित होतं. याचं कारण आपण ज्ञानाच्या बाबतीत अंध आहोत असं समजलं पाहिजे. कारण खरोखरच ज्ञानाच्या बाबतीत आपल्याला नाही काही कळत. हे मान्य केलं ना की खरोखर आपली मर्यादा आपल्याला कळते आणि खरोखरच अगदी आपल्या घरापुरतं सुद्धा आपल्याला 5 माणसांच्या स्वभावाचं सुद्धा ज्ञान नाही. बाकी जगाचं सोडून देऊ. उठल्यावर सॉरी कशी वागेल आज काल परत ते काय म्हणजे कोणतीही सॉरी हा काही शब्द असं काही स्त्रीनी बोलिंगी अशा अर्थानं नाही. त्यामुळे ते काय होईल हे काय सांगू हे आपण इथे सांगू शकत नाही. तर आपल्या आयुष्याचं भलन हे आपण ठरवणार. काय ठरवणार? अज्ञानाचं एवढं पडळ म्हणतात तसं अज्ञानाचं एवढा पडदा आहे. तर मला ते उद्याचं नाही कळत आहे, घरातलं नाही कळत आहे, दुसऱ्या माणसाचं कळत नाही, कोणाचं हित कळत नाही आहे. हे जर मला हे तरी मला कळू दे निदान की मला हे कळत नाही तरी खूप ज्ञान झालं म्हणायचं. तर हे जर कळलं तर आपलं काय महाराजांनी काय सांगितलं, पांडुरंगाची दिशा काय आहे, तो काय घडवतोय ती शांतपणे करावं हे खरं सांगायचं. तर आता आणि त्याचं जे काही जबाबदारी आहे, त्याचं जे पुढचा विचार करण्याचं काम आहे, खड्डे चुकवण्याचं काम आहे, नुकसान टाळण्याचं काम आहे, हे कुणी करायचं तर त्याचं काम आहे. ते अंधा पुढे नेणे, अंधा पुढे जेणे दिधला आधार. अंधाला ज्यांनी पुढे राहून आधार दिला आणि त्याला बोट धरलंय त्याचं. अंधा पुढे जेणे दिधला आधार, त्याचा हा विचार तोची जाणे. अंधा पुढे जेणे दिधला, त्याचा हा विचार तोची जाणे. अंधा पुढे जेणे दिधला आधार, त्याचा हा विचार तोची जाणे. जननी हे जाणे बाळकाचे वर्म, सुख दुःख धर्म जे जे काही. अंधा पुढे जेणे दिधला आधार, त्याचा हा विचार तोची जाणे. अंधा पुढे जेणे दिधला आधार, त्याचा हा विचार तोची जाणे. हा सर्वसाधारण आधार पांडुरंगाचा सर्वांना आहे. पांडुरंगावर सोडलेला आहे. आता सोडलेलं आहे म्हणून फक्त परत धरून बसू नये म्हणजे झालं. एकदा ते सोडलेलंच आहे तर ते बघतील काय करायचं त्याचं. ते पुन्हा माझ्या काळजीचा विषय झाला म्हणजे सोडलेलं नाहीच आहे. जर सोडलंच असेल तर शब्दानेच फक्त सोडलं. तेव्हा एकदा देवाला शरण गेलो तर त्यांनी पाठीशी घातलंय ना, आता कशाला काळजी करायची आपण. ते जे येईल त्याचं निवारण करणं ते त्याचं काम आहे आणि ते तो जाणतो. काही वेळेला आपल्याला जी काळजी वाटते ना, अगदी साधं सांगतो, बाकीचं अवघड राहू द्या. गेल्यावर कुठे ते देवाकडे काय दर्शनाला, काय अशा ह्याच्या स्थानी तीर्थक्षेत्रात काय कुठे ते गेलं ना की हात जोडले की नंतर काहीतरी सांगावं असं वाटतं पुढे. बाकी जय जयकार वगैरे सगळं ठीक आहे, पण नंतर असं सांगावं असं वाटतं की तेवढं ते जे काय कंसात असेल ते सगळं निर्विघ्नपणे होऊ दे किंवा ते काय ते व्यवस्थित होऊ दे असं काहीतरी पुढे कंसात असतंच त्याचं. याचा एक अर्थ असा झाला की तुमचं जे काय चाललेलं आहे ते त्यांना काय माहीत नाही आणि ते हिताचं करायचं आणि चांगलं कसं करायचं ह्याची त्यांना काही कल्पना नाही.
आणि ते त्यांना ते कदाचित येणार नाही म्हणून आपण आठवण करून दिलेली आहे, कारण बहुतेक ते विसरावळ दिसतात देव आपले. पांडुरंगा, अरे होय, आता एकदा पांडुरंगा म्हणलाच ना, सगळं आलंच तिथं होतं त्याच्याबरोबर जे काय ते त्याच्याकडे आधीपासूनच आलेलं आहे. आपल्या सत्पुरुषांच्या चरित्रात जसं म्हणतात, कोण येणार ते आम्हाला आधीच माहीत असतं म्हणायचे. तसं महाभारत वगैरे म्हणायचे ना, कोण येणार ते आम्हाला आधीच माहीत असतं. आल्यावर कौतुक ते यांना, पण ते त्यांना आधीच माहिती आहे. तसं ते त्यांना आधीच माहिती आहे, हा आला तर आता काय घेऊन आलाय ते सगळं समोर दिसतंच आहे. त्याला काही आपलं रिपोर्ट दाखवायची गरज नाही, हो की नाही, आणि हे सगळं सांगायची गरज नाही. पण सांगण्यामध्ये आपणच एक प्रकारचा भाव असा व्यक्त करतो की ह्यांना जणू काय माहिती नाही आहे, त्यामुळे त्यांना नीट कल्पना दिली पाहिजे आणि ते कसं झालं पाहिजे हेही सांगितलं पाहिजे. केवढा आहे काय बघताच, केवढा मोठा बघताय, कसं झालं पाहिजे तेवढं सांगतोय आणि ते तुम्ही करा तेव्हा, आणि तुम्हाला ते जमेल. तुम्ही काय काळजी करू नका. असं पुन्हा आणि पांडुरंगाला सांगतो, शरणागता जेणे घातले पाठीशी, शरणागता जेणे घातले पाठीशी, तो जाणे तेविषयी राखो दया. शरणागता जेणे घातले पाठीशी, तो जाणे तेविषयी राखो दया, तो जाणे तेविषयी राखो तया. शरणागता जेणे घातले पाठीशी, तो जाणे तेविषयी राखो तया. हे एवढं जरी लक्षात आलं तरी दर्शन फक्त दर्शन राहील, दर्शन फक्त आनंद राहील, दर्शन फक्त एक ठसा घेऊन जाण्याची गोष्ट राहील, चित्त शुद्ध करण्याची गोष्ट राहील. तर हे शक्य आहे. पण उलट होतं की दर्शनाच्या वेळेला आम्हाला बसल्यावर जसं सगळं काहूर माजतं, जी कधीही एरवी आपल्याला भाजी घेताना वगैरे माजत नाही, मंडई घेताना विचारांचं काहूर माजलं आणि ते थांबला असते, ते एकदम पर्समधले पैसे काढलेत काय ते, आणि तसाच थांबला काय ते विचाराचं काहूर माजल्यामुळे. पण विचाराचं काहूर माजल्यामुळे माळ तिथंच थांबले असं मात्र होतं, कारण ते त्यावेळेलाच ते येतात नेमके. तिथं मंडई घेताना येत नाही, काम करताना येत नाही, स्वयंपाकघरात कधी असं येत नाही एकदम. तर ती उचलली पळे आणि आता ढवळायचं आणि विचाराचं काहूर माजलं आणि ते काय होतं. ते सगळं व्यवस्थित असतं बाकीचं, ते तिथेच नेमकं हजर होतं. तसं हे असं कुठेतरी गेलं ते दर्शनाला की ते सगळं काहूरमास, म्हणजे सगळ्या राहिलेल्या गोष्टी काळज्या, ते सगळं हे कसं होईल, ते कसं होईल, होणार का नाही माझं व्यवस्थित, सगळं नीट वागतील ना लोक, आमकं होईल ना, अपघात नाही ना होणार, काढलं काय असंख्य गोष्टी, काय आपल्याला काही एक पुरले तेव्हा. तर हे सगळं त्या ठिकाणी जे येतं, त्यामुळं आपल्याला जे तिथं जाऊन मिळवायचं ते मिळवता येत नाही, आणि हे मात्र वाढून येतं. पापदुणे म्हणतात ना, तसं दर्शनाजातीन पापदुणे करून येते असं महाराजांनी म्हटलं. तेव्हा त्यापेक्षा मी घरात ज्या वेळेला माझे व्यवहार करीत होतो ना, त्यावेळेला हातलं काही काहूर नव्हतं. तिथे गेलो आणि काहूर वाढलं असं नाही, तिथे गेलो आणि काहूर शमलं, शांत झालं. कारण आता परत एकदा दर्शन झाल्यामुळे परत एकदा खात्री वाटली की आता काय काळजी करायचं कारण नाही आहे, पांडुरंग आहे. शरणागता जेणे घातले पाठीशी तोच जाणे, तो पाहिल काय करायचं ते. तसं बुडणारा आहे, पाण्यात गटांगळ्या खातोय मनुष्य, तो काठावरचा एखादा माणूस आहे, तर तो दट्टाकट्टा आहे, ते सगळं जाणणारा आहे, वाचवू शकणारा आहे, तोच उडी घालायचं धाडस करेल. कास घालून उडी घालायचं धाडस कोण करू शकेल की ज्याला एवढी विद्या आहे पोहण्यातली, तोच त्यात उडी घाली आणि त्याला उडून बाहेर काढेल. आता हे जे करतो आहे तर त्याला त्याचे सायासुद्धा होत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आज ज्या संकट त्यांच्यासमोर मांडून त्यांना समजा त्यातून मार्ग काढायला किंवा काय परिस्थितीत बदलायला किंवा स्वतःला आपली धारणा बदलायला ज्या कुठल्याही मार्गाने परिस्थिती सुटते, दुःख असेल ना तर दुःख सोडवण्याचा उपाय काही त्याच्यावरचं दुसरं सुख असं असतोच असं नाही, त्याचे खूप प्रकार असू शकतात. दुःखाची जाणीव नसणं, काही प्रकारे दुःख आहे पण जाणीव नाही आहे, थांबलं त्याच्या दृष्टीने काम. दुःख आहे, दुःखाचं कारण काढून टाकलं, हाही मार्ग आहे. दुःख आहे ते तिथंच थांबलं, हाही मार्ग आहे. परिस्थिती बदलली त्यामुळं दुःख राहिलं नाही, हाही मार्ग आहे. काय जे असेल ते, हो की नाही. म्हणजे अगदी दोन मुली आहेत, मुलीचं लग्न जमलं की इकडे एक दुःख निर्माण होतं. म्हणजे आपण चेहऱ्यावर दाखवत नाही पण म्हणतोच की छान झालं, बरं झालं, व्हायलाच पाहिजे होतं आणि छान मिळालं तुम्हाला. म्हणजे इकडे मनात आता आपल्याला काय होते मिळते कोणा ठोकात असं वाटत असतं. पण समजा दुसऱ्याच दिवशी आपल्या मुलीचं लग्न ठरवलं, आता ते हे झाल्यामुळं ते दुःख थांबलं, हे ठरल्याने. हे जसं आहे तशी आपले हे सुखदुःखांची अवस्था आहे. तर हे आता करण्यामध्ये, हे सगळं जुळवून आणण्यामध्ये त्यांना कष्ट होतील, त्यांना त्रास होईल, त्याबद्दल पुन्हा आम्ही विचार करणार. म्हणजे हे करणार, कटांगळ्या खाणार, ते उडी मारणार, पुन्हा आपल्याला बाहेर नेणार,
काठावर आणणार, हे सगळं तेच करणार, पण त्याचे पुन्हा त्यांना जे कष्ट होणार त्याबद्दल आम्ही पुन्हा काळजी करणार. तर एवढं करू नका म्हणजे बस. कासे लागे तया नलगती सायास, कासे लागे तया नलगती सायास, पोहणारा त्यास पार लावी, पोहणारा त्यास पार लावी. कासे लागे तया नलगती सायास, पोहणारा त्यास पार लावी. तो पार घेतल्या तर तुम्हाला परत पार लावणारच, तीरावर नेऊन पोचवणारच. ही ज्या पांडुरंगाची आपल्याला खात्री आहे, तेव्हा त्या पांडुरंगाबद्दल आपण आपली भूमिका काय असावी, श्रद्धेमध्ये भूमिका काय असावी, काळजीचं प्रमाण काय असावं, कसं सोडावं आणि सोडल्यानंतर त्याची काळजी कशी करू नये. खूप तणावमुक्त राहण्याची विद्या आहे भक्ती. म्हणजे तणावमुक्त राहण्याची विद्या आहे. तणाव घेऊन राहायचं असेल आनंदानं राहा, काय कोणाचं आपलं काय म्हणणं नाही, पण तणावमुक्त व्हायचं असेल तर भक्तीत राहा. तर काळजी त्यांना आहे, त्यामुळे मला ती काळजी काही काळजी उरली नाही. आता काळजी उरली नाही तर फारतं नाम घेण्याचं काम उरलं नाही तर आपलं काय काम कर्तव्य असेल ते करेन, इतकं सोपं खरं म्हणजे आहे. तेव्हा त्यासाठी हे सगळं आहे. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती, दिला त्याची गती तोची जाणे. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती, दिला त्याची गती तोची जाणे. आता दिला त्याची गती तोची जाणे एक फक्त सारांश तुझं वाक्य बघायचं की एक तर त्यांना काय त्रास होतोय आणि काय होते ह्याची आपण काय काळजी करू नये. ज्यांनी उडी घातलेली बुडणाऱ्याला बाहेर काढायला, ज्या भगवंतानी उडी घातली आणि प्राण वाचवतोय तो, त्याची त्याला पार लावायची क्षमता, काळजी काय ते आहे, त्यानुसार तो काय ते करेल. हाही एक भाग बनला. म्हणून शेवटचा हा की तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती, दिला त्याची गती तोची जाणे. आता तो दिलेला आहे हे लक्षात ठेवणं, हेच खरं सांगायचं तर आपल्याला काम आहे. त्याची गती काय होईल ह्याची विचार करायचं कारण नाही. कारण देहाची गती काही, जीवाची गती काही. त्यातली देहाची गती आपल्याला कळते, जीवाची गती कुठे कळते नक्की. देहाची गती म्हणजे म्हातारपण आलं, अमकं झालं, ऐकू येत नाही आहे, हे होत नाही, उठवत नाही, बसवत नाही, काय जे जाग्यावर आहे, अमुक आहे तमुक आहे, काहीतरी असणारच. ती गती आपल्याला कळतेच काय होतं आहे त्याचं ते. तर ती त्या काळाचं जे प्रवाह असेल त्यानुसार ते होणार, ती होईल. जीवाची गती काय होती ही त्यांना माहिती आहे आणि ते बरोबर नेत आहेत. त्यात जर काही देहाचीच अडचण असेल तर ती ते दूर करतील. कारण त्यांच्या दृष्टीनं ते जीवापेक्षा त्या देहाची काही किंमत नाही फार मोठी. कारण जीव राहिला तर देहाला परत यावं लागतं, हे परत धारण करावं लागतो आणि तो जर जीवाचं पुरं करावं लागतं तर त्यांना ह्याची काळजी नाही आहे का की आत्ताच्या परिस्थितीत कसं सुसह्य करून द्यावं, आत्ताच्या परिस्थितीत गरज असेल तर काय बदल करावा, बरं कसं करावं, हे सगळं त्यांना माहिती आहे. पण माझी काळजी मी जितकी करतो की देवाला काळजी करायला सोडूच ठेवली. इतकी काळजी माझी मला लागलेली आहे. देव म्हणतो जाऊ दे, इतक्या काळज्या करायच्या, हा आपली आपली करते, बरं झालं, तेवढंच काम कमी झालं. तर असं काही करू नये. ती जे जो तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती दिला ही खात्री असावी, त्याची गती तोची जाणे. समजा गतीत काही फरक पडला आहे, आपली व्हायची तशी प्रगती होत नाही, आपल्या क्लासला जातो, मार्क वाढावेत असं म्हणचं वाटतं, अजून काय वाढत नाही. गेल्या वेळेला 70 होते, ह्या चाचणीला 69. 6 महिने क्लास झाला, बदलावा की काय करावं विचार मनात येतात. आता एकदा सोपवले त्यांच्याकडे, सोपवताना काय तो विचार केला ना, आता मुलाला सांगून बघावं, करेल काय करायचं ते. ज्याच्या हाती सोपवलं त्याची आता गती तोची जाणे, बघतील म्हणून काय करायचं ते. बरं दुसरीकडे जाऊन पुन्हा आणि 69च्या 68 होणार नाहीत कसं पुन्हा होतं ते बरं म्हणायच्या वेळेची. आपलं काय सांगतात नाही मनाचं काय चाललंय ते. त्यामुळे एकदा विचार करावा आणि नंतर विचार करू नये, हे दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. त्यामुळे एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. थांबू. जननी हे जाणे बाळकाचे वर्म, जननी हे जाणे बाळकाचे वर्म, सुख दुःख धर्म जे जे काही, सुख दुःख धर्म जे जे काही. अंधा पुढे जेणे दिधला आधार, अंधा पुढे जेणे दिधला आधार. त्याचा हा विचार तोची जाणे, त्याचा हा विचार तोची जाणे. शरणागता जेणे घातले पाठीशी, शरणागता जेणे घातले पाठीशी. तो जाणे ते विषयी राखो तया, तो जाणे ते विषयी राखो तया.
कासे लागे तया नलगती सायास, कासे लागे तया नलगती सायास, पोहणारा त्यास पार लावी, पोहणारा त्यास पार पावी. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती, तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती, दिला त्याची गती तोची जाणे, दिला त्याची गती तोची जाणे, दिला त्याची गती तोची जाणे. आपल्याला एवढंच म्हणायचं आहे की एवढा आपल्याला त्यांच्याकडे हा जीव सोपवता यावा. जीव सोपवता यावा म्हणजे काही कुठे देवळात मुक्काम करायला जायची गरज नाही विठोबाच्या, किंवा कुठे मनाने सोपवून टाकलं त्यांच्यावर. आता तुम्ही बघा काय करायचं, उठणार, माझे कामं करणार, काय सुचेल त्याप्रमाणे, चांगलं असेल तेवढं करीन, बाकी त्याची गती आहे ती तुमच्याकडे आहे, ती तुम्ही जशी ठेवाल ते तुम्हीच जाणा आणि त्याप्रमाणे तुम्ही ती ठेवा. असं शांतपणे एखाद्यावर जसं सोपवून राहिलो आहे तसं सोपवून राहता येणं हा सार आहे, तेवढं लक्षात ठेवू. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती, दिला त्याची गती तोची जाणे. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती, दिला त्याची गती तोची जाणे. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती, दिला त्याची गती तोची जाणे. ठोबार खुमाई, ठोबार ठोबार खुमाई, जय विठोबार 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 खुमाई. जानकी स्मरण जय जय